जय हिंद मित्रांनो. आता अशा प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे त्याला प्रॅक्टिस पण खूप करणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉर्ट आउट करू शकता, सॉल्व्ह शकता. आता या ठिकाणी प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे बघा. एक या ठिकाणी फर्स्ट की बाबांनो, सलग सहा सलग समसंख्यांची बेरीज 150 येते. 6 सलग समसंख्या आहे, त्याची बेरीज किती आहे? 150 आहे. तर त्यानंतरच्या 3 सलग समसंख्यांची बेरीज किती येईल? त्याच्यानंतर म्हणजे 1 ते 6 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आहे? 150 आहे. तर 7, 8 आणि 9 या तिन्ही संख्यांची बेरीज किती येऊ शकते, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. थोडा आपण काय करू तर याला कन्सेप्ट वाईज जाऊ, जेणेकरून तुम्हाला सोडवताना याच्यातून एक व्यवस्थित गोष्टी समजून जातील. सिंपल आहे. 6 काय आहे तर संख्या आहेत. आपल्याला 6 संख्या या ठिकाणी दिल्या असतील तर इथं 6 संख्यांची बेरीज म्हणजेच 150 ला आपण 6 न भागलं तर किती येत आहे बघा? 25 सक्क 150 म्हणजे उत्तर किती आहे तर 25 आहे. आता समसंख्या म्हणण्यात आलेला आहे, याचा अर्थ 25च्या जवळची समसंख्या किती असेल? 24. म्हणजेच 24 हा काय असणार आहे तर मिड असणार आहे. मध्य संख्या किती? 24 असणार आहे. त्याच्यानंतरची किती असणार? 26 नंतर 28. ओके, म्हणजेच ही 3 नंबरची संख्या 4, 5 आणि 30. ओके, त्याच्या अगोदरची किती असेल? इथं 22 नंतर 20 आणि नंतर 18. 1 2 3 4 5 6 7 नाही इथपर्यंत. कुठेपर्यंत? एक मिनिट, इथेपर्यंत 20 पासून बघा. 20 22 24 26 28 आणि 30 या किती आहेत? 6 समसंख्या आहेत. या 6 समसंख्यांची बेरीज किती येते तर 150 येत आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारला की याच्यानंतरच्या समसंख्या 3 विचारल्या. 30 नंतरची कुठली असणार आहे? 30 नंतरची 32 34 आणि त्याच्यानंतर किती आहे? 36. ओके, आता 32 34 आणि 36 यांची बेरीज किती येत आहे बघा. आपण जर प्रॉपर बेरीज करायच्या विचाराने जर गेलो तर 32 आणि 34 किती येत आहे? 66. 66 अधिक 36 किती येत आहे बघा? 102 येत आहे बघा. 66 अधिक 36 102. वाटल्यास इथं लिहितो बघा. 66 अधिक 36 इज इक्वल टू 102. म्हणजे याचं योग्य उत्तर किती आहे तर हे 102. याचं काय असणार आहे तर योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचा आहे. आता इथं 6 दिलेले आहे. तुम्हाला असं पण विचारतील की 8 समसंख्यांची आणि इथं काहीतरी 180 दिलं जाऊ शकतं. मिड संख्या काढायची, त्याच्या जवळची त्याच्या पाठीमागची, अशा पद्धतीने सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद मित्रांनो.